संध्याकाळचे 7 वाजले होते. जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात एका घरात 32 वर्षे विवाहित महिला एकटी बसलेली होती. ती झोपण्याची तयारी करत होती. पण काही वेळातच घराचा दरवाजा वाजला आणि बाहेरून आवाज आला. महिलेने दरवाजा उघडून पाहिले. तिथे तिला ओळखीची एक व्यक्ती दिसली. तिने विचारलं, एवढ्या रात्री काय काम आहे? त्या व्यक्तीने सांगितलं की माझं खूप अर्जंट काम आहे, ते आत्ताच सांगावं लागेल. त्यानंतर तो व्यक्ती त्या महिलेच्या घरात शिरला आणि महिलेसोबत रात्रभर सर्व काही केलं, जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत. यामध्ये घडलेलं एक धक्कादायक कृत्य नेमकं काय आहे, संपूर्ण प्रकरण कुठे घडलं, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ही संपूर्ण घटना महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावात जालना ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. या परिसरात राहणारी एक 32 वर्षीय महिला आहे आणि तिच्यासोबत घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे. तारीख आहे 20 डिसेंबर 2023. 20 डिसेंबर 2023ला या प्रकरणाचा उलगडा झाला होता, जेव्हा ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. पण या संपूर्ण घटनेला खरी सुरुवात होती ती 28 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर दरम्यान घडलेल्या घटनांपासून. 28 ऑगस्ट 2023च्या संध्याकाळी 11 वाजता या महिलेच्या घरी कोणी नव्हतं. ती एकटीच त्या ठिकाणी होती. तिचा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्या ठिकाणी एक व्यक्ती आली आणि घराचा दरवाजा वाजवला. त्या महिलेने विचारलं, कोण आहे? त्याने त्याचं नाव सांगितलं. महिलेला वाटलं की तो ओळखीचा माणूस आहे, म्हणून तिने दार उघडलं आणि विचारलं, काय काम आहे? तो आरोपी म्हणाला की तुझ्या नवऱ्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुझा नवरा एका महिलेसोबत लफडं करत आहे. तो तिकडे जातो, तिच्यासोबत सर्व काही करतो आणि तुझ्या नवऱ्याची वागणूक काही बरोबर नाही, असं तो महिलेला सांगू लागला. त्या बोलण्यात गुंग झालेल्या महिलेवर त्याने जबरदस्ती केली आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो तिथून निघून गेला. पण तो गपचूप बसला नाही. त्याने ज्या पद्धतीने त्या महिलेसोबत केलं त्याची माहिती त्याने आणखी एका व्यक्तीला दिली. दुसऱ्या व्यक्तीने ती गोष्ट ऐकल्यानंतर त्याला सुद्धा उत्सुकता वाटू लागली. त्याला सुद्धा त्या महिलेबरोबर त्याच पद्धतीने करायचं होतं. पण त्या दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा त्या महिलेच्या घरी जाऊन तिला सांगितलं, मला सगळं काही माहीत झालंय. तू तुझ्या नवऱ्या व्यतिरिक्त सुद्धा त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवलेस. आता तुला मला सुद्धा त्याच पद्धतीने करू द्यावं लागेल, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला सांगेन. समाजात तुझं नाव खराब होईल, बदनामी होईल. अशी धमकी देत त्या महिलेने त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच पद्धतीने सर्व काही करू दिलं. मग तो व्यक्ती सुद्धा तिथून निघून गेला. मात्र ती महिला मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली होती, घाबरली होती आणि कसे बसे दिवस काढत होती. जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नव्हता तेव्हा तेव्हा हे लोक त्या महिलेला सतत त्रास देत होते. या दोघांनी एका तिसऱ्या व्यक्तीलाही माहिती दिली होती आणि तो तिसरा व्यक्ती सुद्धा त्या महिलेच्या घरी गेला. त्याने तिला पुन्हा दबाव टाकला आणि धमकी दिली, तू तुझ्या नवऱ्याबरोबर आणखी 2 लोकांच्या संपर्कात आहेस, त्यांच्यासोबत सर्व काही करतेस. जर तू मला त्याच पद्धतीने करू दिलंस तर मी सगळ्यांना सांगेन. तुझं नाव खराब होईल, बदनामी होईल, अशी धमकी त्या महिलेला दिली. बारीबारीने त्या तिघांनी त्या विवाहित महिलेवर अशा पद्धतीने अत्याचार केला. या सर्व जबरदस्तीमुळे ती महिला खूप त्रस्त झाली होती. तिला या संपूर्ण प्रकरणाची लाज वाटू लागली, म्हणून ती गाव सोडून तिच्या माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर सुद्धा ती उदास राहू लागली, आनंदी राहत नव्हती. घरच्यांनी विश्वासात घेऊन तिला सर्व काही विचारलं तेव्हा तिने घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं. मग तात्काळ ते जवळच्या जालना ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथे फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताना त्यांनी आरोपींची नावं सुद्धा सांगितली. पहिल्या आरोपीचं नाव अजय पवार, दुसऱ्या आरोपीचं नाव राहुल पवार, तर तिसऱ्या आरोपीचं नाव संदीप पवार आहे. अशा पद्धतीने या 3 जणांनी त्या महिलेवर अत्याचार केला असा आरोप त्या महिलेने या 3 आरोपींवर लावला आहे. आता या संपूर्ण घटनेचा तपास त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि जमादार निलेश देशमुख करत आहेत.
या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईल. पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजात, देशात, राज्यात महिलांवर अन्याय आणि अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय. बाहेरच्या लोकांकडून तर वाढलंच, पण ओळखीच्या लोकांकडून सुद्धा अशा पद्धतीने कृत्य घडतायत हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येते. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.